लोकसत्ता यशस्वी भवनमध्ये तुमचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेतील प्रिलिम परीक्षा एकतर झाल्या असतील किंवा सुरू असतील। मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकाचा अतिशय सखोल असा अभ्यास तुमचा सर्वांचा झालेला असेल। आणि आता आपण पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्यातील प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रश्नांचे वैविध्य याविषयी आज आपण बोलणार आहोत। विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अ व विभाग ब हा एकत्र पेपर असतो। या पेपरला एकूण वेळ 2.5 तास दिला जातो आणि एकूण गुण असतात 60। यापैकी विभाग अ या प्रश्नपत्रिकेचे गुण 30 गुण असतात। आपण एकदा विभाग अ मधील प्रकरणांकडे धावती नजर टाकू। प्रथम प्रकरण आहे शाळा मूलद्रव्यांची, दुसरे प्रकरण जादू रासायनिक अभिक्रियांची, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार इत्यादी। प्रकरण तिसरे रसायन आम्ल आम्लारीचे, प्रकरण चौथे तेज विजेचे, प्रकरण 5 सर्व काही विद्युत चुंबकाविषयी, एसी मोटर डीसी मोटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवले असतील। प्रकरण 6 चमत्कार प्रकाशाचा भाग 1 आणि प्रकरण 7 चमत्कार प्रकाशाचा भाग 2। विभाग अ विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रथम 5 प्रकरणे ही भौतिकशास्त्रावर आधारित आहेत। विद्यार्थी मित्रांनो, विभाग अ मधील पहिले प्रकरण, चौथे, 5वे, 6वे, 7वे हे भौतिकशास्त्रावर आधारित आहेत, तर दुसरे आणि तिसरे प्रकरण हे रसायनशास्त्रातील आहे। अशा तऱ्हेने विभाग अ हे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राने व्यापलेले आहे। आता आपण पाहूया विभाग अ या प्रश्नपत्रिकेचा आराखडा। विभाग अ च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 4 प्रश्न असतात। त्यातील पहिला प्रश्न हा संपूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा असतो। वस्तुनिष्ठ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एका गुणाचे प्रश्न, ज्यामध्ये प्रश्न वैविध्य जर बघावयाचे झाले तर गाळलेले शब्द भरा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते ओळखा, वेगळा घटक ओळखा, एका वाक्यात उत्तरे द्या, फक्त नावे द्या इत्यादी प्रकारचे प्रश्न येतात। अचूक उत्तराला 1 गुण मिळतो, अर्धा गुण यात दिला जात नाही। अचूक उत्तर मिळाले 1 गुण मिळतो, परंतु तुम्ही अर्धवट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर अर्धा गुण मात्र मिळत नाही। तर प्रश्न पहिला, सर्वसामान्यपणे प्रश्न पहिला हा अ ब क ड किंवा ए बी सी डी अशा 4 उपविभागांमध्ये विभागलेला असतो। त्यामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागा येऊ शकतो, प्रश्न पहिला चूक की बरोबर येऊ शकतो, कोणत्याही प्रकारचा प्रश्न हा प्रश्न पहिला म्हणून येऊ शकतो। सर्वसाधारणपणे त्याला 2 गुण असतात। समजा प्रश्न पहिला हा रिकाम्या जागा भरा असेल तर 2 गुणांचे 2 स्वतंत्र प्रश्न यामध्ये दिलेले असतात। प्रश्न पहिल्यातील उपविभाग ब किंवा बी हा जोड्या जुळवा, चूक की बरोबर, विधाने सत्य की असत्य ते लिहा यापैकी असू शकतो। तो सुद्धा 2 गुणांचा उपविभाग आहे। 2 प्रश्नांना 2 गुण त्या ठिकाणी दिले जातात। प्रश्न पहिला सी, गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा कार्य लिहा किंवा फक्त नावे सांगा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा यापैकी काहीही असू शकतो। यामध्ये थेट, नेमके आणि अचूक उत्तर लिहिणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अपेक्षित आहे। प्रश्न पहिला उपविभाग डी हा देखील नावे लिहा, कार्य लिहा, उपयोग लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा यापैकी कोणताही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। यासाठी विद्यार्थी मित्रांनो माझा तुम्हाला असा सल्ला आहे की पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन जर झालेले असेल आणि कोणताही प्रश्न पाहिल्या अथवा वाचल्या तो नेमका कोणत्या प्रकरणातील आहे हे जर तुम्हाला कळले तर तुम्हाला त्याचे उत्तर शोधायला किंवा आठवायला अधिक मदत होईल। पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन विद्यार्थी मित्रांनो पुन्हा मी भर देत आहे, पाठ्यपुस्तक आणि पाठ्यपुस्तकाचेच सखोल वाचन फार आवश्यक आहे। आता आपण जाऊया प्रश्न दुसरा, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा हा एकूण 6 गुणांचा असतो। या 6 गुणांच्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असतो। या प्रश्न दुसऱ्यामध्ये पर्याय दिलेले नसतात, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न असतात आणि ते 3ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। खालील 4पैकी 3 सोडवा असं काही या ठिकाणी उपलब्धता नसते। तर हे जे 3 प्रश्न आहेत हे कशा प्रकारचे येऊ शकतात तर 2 गुणांचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत बरीच लघुत्तरी प्रश्नोत्तरे तुम्ही वाचली असतील अथवा तुमच्या हाताखालूनही गेली असतील। 2 गुणांचे प्रश्न म्हणजे शास्त्रीय कारणे द्या, फरक स्पष्ट करा,
उपयोग लिहा, कार्य स्पष्ट करा, रचना स्पष्ट करा, थोडक्यात उत्तर लिहा, टीप लिहा किंवा 2 मार्कांचं एखादं उदाहरणही येऊ शकतं। अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रश्न वैविध्य तुम्हाला मिळू शकतं। पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकाचं वाचन केलेलं असेल, विषय नीट समजावून घेतलेला असेल आणि तो आत्मसात केलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिता येऊ शकतात। आता आपण वळूया प्रश्न तिसरा, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ, प्रश्न तिसरा। यामध्ये हा प्रश्न एकूण 12 गुणांचा प्रश्न असतो। खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असा हा प्रश्न असतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नातील प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण असतात आणि साहजिकच ही उत्तरे थोडी मोठी लिहावीत परंतु मुद्देसूद लिहावीत अशी अपेक्षा असते। या ठिकाणी तुम्हाला पर्याय मिळतात। कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे असतात पण एकूण 5 प्रश्न दिलेले असतात। 5 पैकी 4 अशा तऱ्हेने तुम्हाला या ठिकाणी पर्याय मिळतो। निवडीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे। तर यामधील प्रश्न वैविध्य काय, जे लघुत्तरी प्रश्नांच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले तेच प्रश्न थोडेसे मोठे करून या ठिकाणी विचारले जातात। उदाहरणच द्यायचे झाले तर औष्मिक परिणाम म्हणजे काय, विद्युतधारेचा औष्मिक परिणाम म्हणजे काय त्याचे एक उदाहरण द्या असा प्रश्न जर लघुत्तरीला आला, 2 गुणांना आला तर 3 गुणांना असा प्रश्न येईल की विद्युतधारेच्या औष्मिक परिणामावर आधारित कोणत्याही एका उपकरणाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा। थोडक्यात म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रथम तत्व सांगणे अपेक्षित आहे। विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ, प्रश्न तिसरा। या प्रश्न तिसऱ्यामध्ये मात्र तुम्हाला पर्याय मिळतो कारण कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असा हा प्रश्न असतो। 5 प्रश्नांपैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतात। एकूण त्या प्रश्नाला एकूण 12 गुण आहेत। याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण राखून ठेवलेले आहेत। साहजिकच विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक या 3 गुणांच्या या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 6 ते 7 ओळींमध्ये लिहिणे अपेक्षित आहे आणि अर्थातच ते मुद्देसूदही असणे अपेक्षित आहे। आवश्यक तिथे आकृतीही काढणे या ठिकाणी अपेक्षित आहे। आपण वळूया आता प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा, गुण 5। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या प्रश्न प्रकाराला फार घाबरता पण माझी खात्री आहे जर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, विज्ञानातील संकल्पना आणि त्यांचं उपयोजन हे जर तुम्ही नीट समजावून घेतलं असेल आणि त्या विज्ञानाची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली असेल तर हा प्रश्न प्रकार तुम्हाला नक्की लिहिता येईल। 5 गुणांचा प्रश्न असल्यामुळे साहजिकच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10 ते 12 ओळीमध्ये उत्तर अपेक्षित आहे। परंतु जर त्या प्रत्येक प्रश्नामध्ये स्वतंत्र प्रश्न विचारले असतील, उपप्रश्न छोटे छोटे 1 ते 5 तर मात्र 5 ते 6 ओळीतच त्याचं उत्तर अपेक्षित आहे। त्या प्रश्न चौथ्यातील प्रत्येक प्रश्न प्रकारानुसार, त्या प्रश्नानुसार त्याच्या उत्तराचे स्वरूप बदलते। त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत। विद्यार्थी मित्रांनो विज्ञान व तंत्रज्ञान विभाग ब, या विभाग ब च्या प्रश्नपत्रिकेविषयी आता आपण चर्चा करूया। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून घेऊ आणि प्रश्न प्रकारांचं वैविध्यही समजावून घेऊ। विभाग अ प्रमाणित जवळपास यांचे या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असते, थोडासा फरक होऊ शकतो तो आपण आता समजावून घेऊ। प्रश्न पहिला विभाग अ प्रमाणेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आहे। त्यामध्ये 4 उपप्रश्न आहेत, अ ब क ड किंवा ए बी सी डी। त्यामध्ये रिकाम्या जागा भरा किंवा सत्य असत्य ओळखा, तक्ता पूर्ण करा, वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, एका वाक्यात उत्तरे लिहा, कार्य सांगा, उपयोग सांगा, कुठे आहे ते सांगा, आढळ सांगा, अमुक गोष्ट कुठे आहे ते सांगा असंही विचारलं जाऊ शकतं। पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन असेल, पाठ्यपुस्तकाचं मनन आणि चिंतन असेल तर हा प्रश्न प्रकार नक्कीच सोपा जाऊ शकतो। तर आपण त्याच्या उपप्रश्नांकडे येऊया। प्रश्न पहिला उपप्रश्न अ, यामध्ये रिकाम्या जागा भरा। सर्वसाधारणपणे रिकाम्या जागा भरा हा प्रश्न विचारला जातो। थेट आणि नेमकं उत्तर अपेक्षित आहे। त्या शब्दासाठी पर्यायी दुसरा कोणताही शब्द अपेक्षित नाही कारण ते प्रश्न त्या प्रकारेच निवडून विचारलेले असतात। प्रश्न पहिला ब, तक्ता पूर्ण करा, जोड्या लावा किंवा सहसंबंध ओळखा, यापैकी कोणताही विचारला जाऊ शकतो। पुन्हा या ठिकाणी जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या गोष्टींचा विचारलेल्या गोष्टींशी नीट काय संबंध आहे त्याचा विचार करून उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत। थेट आणि नेमके शब्द, 1 गुण आणि 1 प्रश्न, एका प्रश्नाला 1 गुण, अर्धा गुण या ठिकाणी दिला जात नाही। प्रश्न पहिला उपप्रश्न सी,
एका वाक्यात उत्तरे लिहा, कार्य स्पष्ट करा, उपयोग लिहा. या ठिकाणी एका वाक्यात उत्तर लिहा असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर हे एका वाक्यातच दिलं गेलं पाहिजे. एका वाक्याऐवजी 4 ते 5 वाक्य शक्यतो स्वीकारली जात नाहीत. एका वाक्याला 1 गुण दिला जातो. प्रश्न पहिला डी, वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, कार्य सांगा, उपयोग सांगा, उपयोजन सांगा इत्यादी प्रकारे विचारला जाऊ शकतो. आणि त्यातही नेमका जर वेगळा घटक ओळखा असा जर प्रश्न असेल तर त्यामध्ये तो वेगळा घटक का आहे ते जर तुम्ही स्पष्टीकरण लिहिलं तर परीक्षकावर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि जो चांगला प्रभाव पुढील मूल्यमापनामध्ये दिसून येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, विभाग ब, प्रश्न दुसरा. विभाग ब मधील प्रकरणे आपल्याला माहीतच आहेत. जाणूया धातू अधातू, अद्भुत जग कार्बनी संयुगांचे, रहस्य अंतर्गत जीवनाचे, नियमन जीवनाचे, चक्र जीवनाचे आणि आरेखन आपल्या जनुकांचे. यामध्ये या प्रकरणांमध्ये प्रकरण 8 व 9 ही रसायनशास्त्रातील प्रकरणे आहेत, तर प्रकरण 10 ते 13 ही जीवशास्त्रातील प्रकरणे आहेत. प्रश्न दुसरा याबद्दल आपण चर्चा करूया. प्रश्न दुसरा हा लघुत्तरी प्रश्न आहे. 2 गुणांचे प्रत्येकी 3 प्रश्न अशा तऱ्हेने एकूण 6 प्रश्न या प्रश्नाला दिले जातात. लघुत्तरी प्रश्नांमध्ये थोडक्यात उत्तर लिहा, टीप लिहा, फरक स्पष्ट करा किंवा उपयोजन लिहा, कार्य स्पष्ट करा, तत्व स्पष्ट करा, कार्य कसे चालते ते सांगा, रचना स्पष्ट करा. अशा तऱ्हेने भरपूर प्रमाणे तुम्हाला प्रश्न वैविध्य मिळू शकते. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा यामध्ये कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी पर्याय मिळू शकतो. 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ते प्रश्न प्रत्येकी 3 गुणांचे असल्यामुळे या ठिकाणी कमीत कमी 6 ते 7 ओळींमध्ये उत्तर अपेक्षित आहे आणि उत्तर मुद्देसूद लिहिले तर ते अधिक नेटके दिसते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझा तुम्हाला असा सल्ला आहे की कोणताही उत्तर लिहिताना मुद्देसूदच लिहा. विभाग ब, प्रश्न चौथा. कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 5 गुणांचा प्रश्न असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रश्न वैविध्य मिळू शकते. जीवशास्त्रातील एखादी आकृती दिली जाऊ शकते, त्या आकृतीवरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या आकृतीतील एखाद्या भागाची नावे विचारली जाऊ शकतात. त्या आकृतीतील भागांची नावे, कार्ये, त्या आकृतीतील विशिष्ट भागांचे महत्त्व अशाप्रमाणे भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे रसायनशास्त्राचे जे 2 पाठ आहेत त्या रसायनशास्त्रावर देखील भरपूर प्रश्न वैविध्य आहे. उदाहरणार्थ एखादा पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो. हिरा व ग्रॅफाइट, मी उदाहरण म्हणून घेते आहे. हिरा व ग्रॅफाइट यांचा एक पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो आणि त्या पॅरेग्राफवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा कोणताही एखादं संयुग देऊन, संयुगाचे रेणुसूत्र देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडा आपल्याला वाचलेल्या भागाचे मनन केले तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील असा मला विश्वास आहे.